काहीतरी तर बोल. काय बोलू? की मला हे खूप भारी वाटतंय ऐकून की तू हायर एज्युकेशन साठी फक्त आता महाराष्ट्राच्या बाहेर नाही, तू इंडियाच्या बाहेर चालली. हे बघ, मला समजतंय हे सगळं काय तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे. मी समजू शकते तू काय फील करत असशील. नाही ब्रो, नाही समजू शकत तू की आतून मला कसं वाटतंय. आता सगळं बदलून जाईल. आता सगळं बदलून जाईल या भीतीने आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही जायचं का? मग कम्फर्ट झोनच्या बाहेर जा ना, तू इंडियाच्या बाहेर कशाला जाते? हे बघ, हे ना फक्त सगळ्यांना वाटतं की आपण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप किंवा लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप मेंटेन करून घेऊ, कितीही टफ असलं तरी. नाही होत. मेजॉरिटी लोकांकडून नाही होत हे हँडल. हळूहळू नकळत नातं सुटत जातच डिस्टन्स आल्यानंतर. हे माहितीये मला, बघितलंय मी. असं जर आपण विचार केला तर सगळं काही खराब होणारच आहे. आणि एक सांगू का, लहानपणापासून कॉलेजमध्ये लिटरली डिग्री घेईपर्यंत फ्रेंडशिप जपणं हे खूप इझी असतं. कारण की रोज भेटणं बोलणं होतं, रोजचे रोज अपडेट्स मिळत असतात. पण खरी फ्रेंडशिप त्याच्या नंतर स्टार्ट होते, जेव्हा सगळं काही बदलून गेलेलं असतं. आपले करिअर्स, आपले रिलेशन्स, आपले शहर आणि रिअल फ्रेंडशिपची टेस्ट तेव्हा स्टार्ट होते. अरे यार, पण कसं एक्सप्लेन करू यार तुला? तू इथून निघून जाशील पण इथे रोज मला एकटं फेस करावं लागणार आहे, माहितीये? म्हणजे आपले अड्डे, आपले स्पॉट्स, आपले फेवरेट फूड स्नॅक्स. मी जेव्हा जेव्हा तिथे जाईल तेव्हा तेव्हा मला आपली आठवणी आली, मला सॅडच वाटेल. जो निघून जातो ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास जो तिथेच राहून जातो त्याला होतो. खरंच तुझ्याकडे ऍटलिस्ट आठवणी असणार आहेत, त्या जागा तशाच असणार आहेत. माझ्याकडे काय असेल? नवीन लोक, नवीन जागा, नवीन फ्रेंड्स ज्यांना मी रोज तुझ्याबद्दल सांगेन. मुद्दाम मला त्यांच्या समोर व्हिडिओ कॉल करायचा, म्हणजे त्यांना हे दाखवायला की मीच तुझी बेस्ट फ्रेंड आहे. कळलं? ते माते करेल. जाऊ दे, आपण जास्तच ओव्हर थिंक करतोय वाटतं ना. एक्झॅक्टली. आणि कधी ना कधी तर परत येईलच ना मी. फक्त सह लेंगे थोड़ा सा. कंट्रोल मजनू. मिस यू यार. लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप कधीच सोपं नसतं, पण ऍक्सेप्ट तर करावंच लागतं सगळ्यांनाच कधी ना कधी.